तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विषय खोल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज घेऊन आलो आहोत आपल्या मुंबई उच्च न्यायालय पद भरती 2026साठी सामान्य ज्ञानाचे आपण 100 प्रश्न, महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलो आहोत. मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ते 100 प्रश्न 100 गुणांसाठी 90 मिनिटाचा वेळ असा आपण फॉर्मॅटमध्ये ही PDF घेऊन आलो आहोत. मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ते खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. तुमची जी येणारी भरती आहे, येणारा जो पेपर आहे मुंबई उच्च न्यायालयाचा, त्यासाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. हे जे प्रश्न आहेत यामधील तुम्हाला जे कुठले खूपच इम्पॉर्टंट वाटतात ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढे नंतर परीक्षेच्या ऐनवेळी ते रिव्हिजन करायला बरं पडेल. तर मित्रांनो, आपण वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, पहिला जो प्रश्न आहे तो आहे आपला, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर उत्तर आहे मित्रांनो भारतरत्न. तर दुसरा सर्वोच्च पुरस्कार जो आहे तो आहे पद्मविभूषण, त्यानंतर पद्मभूषण आणि चौथा आहे पद्मश्री. लक्षात ठेवायचे मित्रांनो. तर पुढील प्रश्न बघूयात. राज्यसभेचे सभासद होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असते? तर राज्यसभेचा सभासद होण्यासाठी किमान वयोमर्यादा म्हणजे कमीत कमी 30 वर्ष वय असलं पाहिजे. तर पुढील राज्यसभा जे आहे ते संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे, हे पण लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? तर उत्तर आहे मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. म्हणजे हे जे आहेत ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. लक्षात ठेवा, पंडित जवाहरलाल नेहरू. आणि ह्यांनी हे जे पुस्तक लिहिलेलं आहे डिस्कवरी ऑफ इंडिया, हे अहिल्यानगरच्या जेलमध्ये जेव्हा ते होते तेव्हा त्यांनी हे लिहिलेलं आहे. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रक्ताचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर उत्तर आहे मित्रांनो सिग्मोमॅनोमीटर. लक्षात ठेवायचं आहे, स्फिग्मोमॅनोमीटर. ओके. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत सुचेता कृपालानी. ओके. लक्षात ठेवायचं, ह्या ज्या आहेत त्या UP म्हणजे उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री अजून झालेल्या नाहीत. उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत त्या आहेत आत्ताच झालेल्या सुनेत्रा अजित पवार. लक्षात ठेवायचं आहे. आणि सुनेत्रा अजित पवार यांच्यावरती प्रश्न येण्याची खूप शक्यता आहे. त्या म्हणजे आता सध्या 2 जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत, म्हणजेच पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत. पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. त्यानंतर अजित पवारांवरती पण प्रश्न येण्याची शक्यता आहे. अजित पवार हे 6 वेळा, म्हणजेच भारतात त्यांचं रेकॉर्ड अजून कोणी तोडलेलं नाही, 6 वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवण्याचा त्यांना मान मिळालेला आहे. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, हवेचा दाब मोजण्याचे एकक कोणते? तर हवेचा दाब आहे मिलीबार आणि पास्कल. हे जे आहे ते हवेचा दाब मोजण्याचे एकक आहेत. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान जे आहे ते आसाम राज्यामध्ये आहे. हे जे उद्यान आहे ते एकशिंगी गेंडा यासाठी प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. पाण्याचे जास्तीत जास्त घनता किती तापमानाला असते? तर उत्तर आहे मित्रांनो 4 अंश सेल्सिअसच्या तापमानाला जास्तीत जास्त घनता असते. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, साने गुरुजी यांचे पूर्ण नाव काय होते? तर उत्तर आहे मित्रांनो पांडुरंग सदाशिव साने. ओके. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोठे आहे? उत्तर आहे मित्रांनो कानात, म्हणजे स्टेप्स. लक्षात ठेवा, इंग्लिशमध्ये नाव स्टेप्स आहे आणि कानाचं हाड आहे ते. आणि मांडीचं जे हाड आहे, फेमर म्हणतात त्याला, तर ते हाड सर्वात मोठं आहे मानवी शरीरातलं. तर पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली? उत्तर आहे मित्रांनो रासबिहारी बोस यांनी केलेली आहे आझाद हिंद फौजेची स्थापना. आणि ही चालवली पुढे कोणी? तर सुभाषचंद्र बोस. ह्यामध्ये कन्फ्युजन होतं कधी कधी, तर रासबिहारी बोस यांनी स्थापन केलेली आहे आणि पुढे चालवली सुभाषचंद्र बोस यांनी. लक्षात ठेवा.
जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणजेच WHO चे मुख्यालय कोठे आहे? तर हे आहे जिनिव्हा या ठिकाणी. जिनिव्हा हे जे शहर आहे ते आहे आपलं स्वित्झर्लंड या देशामध्ये. हे लक्षात ठेवायचं मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, गोल्ड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाचे लेखक कोण? तर अरुंधती रॉय हे या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर भारताचे मँचेस्टर हे अहमदाबाद या शहराला म्हणतात. आणि महाराष्ट्राचे मँचेस्टर हे आपल्या इचलकरंजी, कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी या शहराला म्हणतात. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे मित्रांनो, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया असे म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रॅमन मॅग्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण होते? उत्तर आहे मित्रांनो, विनोबा भावे हे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती होते. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? उत्तर सर्वांना आलंच पाहिजे, हे हॉकी हा राष्ट्रीय खेळ आहे. राष्ट्रीय प्राणी आहे आपला वाघ, राष्ट्रीय पक्षी आहे मोर. हे सर्व आपल्याला राष्ट्रीय जे आहेत ते लक्षात ठेवायचे. महाराष्ट्राचेही लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्र राज्य प्राणी कोणता, राज्य पक्षी कोणता, राज्य फूल कोणतं, पुस्तकाचे गाव, हे सर्व लक्षात ठेवायचं आहे. हे सर्व तुम्हाला नोट डाऊन करून रिव्हिजन करण्यासाठी ठेवायचं आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, शून्याचा शोध कोणी लावला? उत्तर आहे मित्रांनो, आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावलेला आहे. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे मित्रांनो, स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेले आहे. स्वामी विवेकानंद यांनी कुठली स्थापना केलेली आहे, कुठल्या संस्थेची, तर मला कमेंटद्वारे कळवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? उत्तर आहे मित्रांनो, सहारा वाळवंट. मित्रांनो कमेंट करा की हे सहारा वाळवंट कोणत्या देशामध्ये किंवा कोणत्या खंडामध्ये आहे. ओके. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो, मंगळ ग्रहाला. रक्तातील साखरेचे नियंत्रण कोणते संप्रेरक करते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, इन्सुलिन जर आपल्या शरीरातील कमी झाले, इन्सुलिनच्या कमतरतेमुळे आपल्याला मधुमेह म्हणजेच मधुमेहासारखा अवघड आजार होत असतो इन्सुलिनच्या कमतरतेमुळे. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील पहिली रेल्वे कोठे धावली? तर उत्तर आहे मित्रांनो, मुंबई ते ठाणे या 2 शहरामध्ये धावली. ही जी आहे ती 1853 या साली धावलेली आहे. लॉर्ड हे कोणाच्या काळात धावली, मला एकदा कमेंट करून सांगा. लॉर्ड डलहौसी यांच्या काळात धावलेले आहे, लक्षात आलं माझ्याच. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, कथकली हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? तर उत्तर आहे मित्रांनो, केरळ या राज्याचा आहे कथकली हा नृत्य प्रकार. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, मानवी शरीरात रक्ताचे वजन शरीराच्या साधारणतः किती टक्के असते? तर उत्तर आहे मित्रांनो, 7 ते 8% आपल्या शरीराच्या वजनाच्या असते. तर शरीराचं वजन जेवढं आहे म्हणजे 100 किलो असेल तर 7-8 किलो आपलं रक्त असतं. ओके. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, व्हिटॅमिन सी च्या अभावामुळे कोणता रोग होतो? उत्तर आहे मित्रांनो, स्कर्वी. व्हिटॅमिन सी च्या अभावामुळे स्कर्वी रोग होतो. व्हिटॅमिन ए च्या अभावामुळे आपल्याला रात आंधळेपणा येत असतो. बॅरेबेरी हा जो आजार आहे तो व्हिटॅमिन बी च्या अभावामुळे येतो. लक्षात ठेवायचं हे सर्व. संसदेच्या 2 अधिवेशनांमधील अंतर जास्तीत जास्त किती असावे? उत्तर आहे मित्रांनो, 6 महिने असावे, त्यापेक्षा जास्त नसावे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, हडप्पा संस्कृतीतील लोथल हे बंदर कोणत्या राज्यात आहे? तर गुजरात या राज्यामध्ये आहे. जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? तर उत्तर आहे मित्रांनो, लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेली आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के असते? तर हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण आहे ते सर्वात जास्त म्हणजेच 78% असते. ओके. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, ओझोनचा थर वातावरणाच्या कोणत्या भागात असतो? उत्तर आहे मित्रांनो, स्थितांबर या भागामध्ये असतो ओझोनचा थर.
पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारताची पहिली अणुचाचणी कोठे करण्यात आली? उत्तर आहे मित्रांनो, पोखरण या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न मित्रांनो, कॅल्शियमची संज्ञा काय आहे? म्हणजे कॅल्शियमचं रासायनिक नाव काय आहे? Ca असं त्याचं रासायनिक संज्ञा आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर उत्तर आहे मित्रांनो, नाईल नदी. ही कुठल्या देशामध्ये आहे हे एकदा मला कमेंटद्वारे कळवा. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, जिम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? तर उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. जिम कार्बेट हे भारतातील पहिले व्याघ्र प्रकल्प म्हणजे प्रकल्पाचे पहिले नॅशनल पार्क आहे. हे जिम कार्बेट उत्तराखंड राज्यामध्ये आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? तर उत्तर आहे मित्रांनो, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर उत्तर आहे मित्रांनो, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO हे मुख्य प्रशासकीय अधिकारी असतात. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारतात क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते? तर उत्तर सर्वांनाच माहीत असेल, गोवा हे राज्य भारतातील सर्वात लहान राज्य आहे. सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने तर राजस्थान हे राज्य आहे. पुढे त्यानंतर 2 नंबरला मध्य प्रदेश हे आहे. 3 नंबरला आपला प्यारा महाराष्ट्र आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, पोलिओ हा आजार कशामुळे होतो? उत्तर आहे मित्रांनो, विषाणू या व्हायरसमुळे होतो. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, आशिया खंडातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता? उत्तर आहे मित्रांनो, रॅमन मॅग्सेस पुरस्कार हा आशिया खंडातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोठे आहे? उत्तर आहे मित्रांनो, खोपोली या ठिकाणी म्हणजेच रायगड जिल्ह्यातील खोपोली या शहरामध्ये महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत केंद्र कोणते? तर आपलं कोयना हे जलविद्युत केंद्र आहे. हे जे कोयना आहे ते सातारा या जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? उत्तर आहे मित्रांनो, हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर हे उपकरण वापरले जाते. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, शरीराचे तापमान मोजण्यासाठी काय वापरतात? उत्तर आहे मित्रांनो, तापमापी म्हणजेच थर्मोमीटर हे वापरले जाते. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय संविधानातील मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. आणि राज्यघटनेचे अध्यक्ष जे आहेत ते होते आपले डॉक्टर राजेंद्र प्रसाद, भारताचे पहिले राष्ट्रपती. ओके. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? उत्तर आहे मित्रांनो, गंगा नदीतील डॉल्फिन. ओके. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, ऑलिम्पिक स्पर्धेचे मुख्यालय कोठे आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो, स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, पांढरे सोने कोणास म्हणतात? हे सर्वांनाच माहीत असेल, कापूस या पिकाला पांढरे सोने असे म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, मानवी डोळ्याला सर्वात स्पष्ट दिसणारे अंतर किती? तर 25 सेंटीमीटर. मानवी डोळ्याला सर्वात स्पष्ट दिसणारे अंतर आहे 25 सेंटीमीटर. ओके. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, सायकलचा शोध कोणी लावला? तर उत्तर आहे मित्रांनो, मॅकमिलन यांनी सायकलचा शोध लावलेला आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, ध्वनीची गती सर्वात जास्त कशामध्ये असते? उत्तर आहे मित्रांनो, स्नायू म्हणजेच सॉलिड या गोष्टींमध्ये ध्वनीची गती सर्वात जास्त असते. पुढील प्रश्न आहे महत्त्वाचा, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे मित्रांनो, 1757 या वर्षी 1757ला प्लासीची लढाई झाली. 1857ला उठाव झाला. 1857ला एक उठाव झाला. त्यानंतर 1857लाच मुंबई विद्यापीठाची स्थापना देखील झालेली आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारताची पहिली महिला IPS अधिकारी कोण? उत्तर आहे मित्रांनो, किरण बेदी. किरण बेदी हा भारतातील पहिले IPS अधिकारी आहेत. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, दूधची शुद्धता मोजण्यासाठी काय वापरतात? तर लॅक्टोमीटर हे वापरले जाते.
दुधाची शुद्धता मोजण्यासाठी. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो, रिश्टर स्केल हे वापरले जाते भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी. आणि भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी सिस्मोग्राफ देखील वापरला जातो. ह्याचं उत्तर एकदा कन्फर्म करून घ्या, मला हे चुकीचं वाटायला लागलंय. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर गुरु हा ग्रह सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला कुस्तीगिरांचे शहर म्हणून ओळखतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, कोल्हापूर. आगा खान पॅलेस कोठे आहे? तर हे येरवाडा पुणेमध्ये आहे. आगा खान पॅलेस येरवाडाच्या इथे आहे. पुढील प्रश्न मित्रांनो, भारतीय चलनावर किती भाषा लिहिलेल्या असतात? उत्तर आहे मित्रांनो, 17 भाषा लिहिलेल्या असतात. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, ईमेलचा शोध कोणी लावला? उत्तर आहे मित्रांनो, रे टॉमलिन्सन यांनी लावलेला आहे ईमेलचा शोध. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण? उत्तर आहे मित्रांनो, कल्पना चावला. ह्या कल्पना चावला ज्या आहेत त्या आत्ता सुनीता विल्यम्स ह्या आता नुकत्याच काही दिवसापूर्वी अंतराळातून आल्या. त्यांनी सर्वात जास्त दिवस अंतराळात राहण्याचा विक्रम केलेला आहे. तर त्या किती दिवस अंतराळात होत्या हे मला कमेंटद्वारे कळवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, अंधांसाठीची लिपी कोणी शोधली? उत्तर आहे मित्रांनो, लुईस ब्रेल यांनी अंधांसाठीची लिपी शोधली मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? उत्तर आहे मित्रांनो, थॉमस अल्वा एडिसन यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावलेला आहे मित्रांनो. भारताच्या पहिल्या राष्ट्रपती कोण? उत्तर आहे मित्रांनो, प्रतिभाताई पाटील ह्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. त्या आपल्या महाराष्ट्रातील आणि अमरावती जिल्ह्यातील आहेत. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, गेटवे ऑफ इंडिया कोणत्या वर्षी बांधले? उत्तर आहे मित्रांनो, 1911 या वर्षी त्याची सुरुवात केलेली होती. ओके. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, हे जे गेटवे ऑफ इंडिया आहे ते कोणाच्या स्वागतासाठी, कोणत्या इंग्लंड अधिकारी किंवा राजासाठी बांधलेले होते ते मला कमेंटद्वारे कळवा. पुढील प्रश्न मित्रांनो, चहामध्ये कोणते उत्तेजक द्रव्य असते? उत्तर आहे मित्रांनो, थिन किंवा कॅफिन हे चहामध्ये उत्तेजक द्रव्य असते. शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे काम कोणता अवयव करतो? उत्तर आहे मित्रांनो, मूत्रपिंड म्हणजेच किडनी हा रक्त शुद्ध करण्याचे काम करत असतो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, सौर ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता? तर उत्तर आहे मित्रांनो, सूर्य. महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता? उत्तर आहे मित्रांनो, सिंधुदुर्ग हा जिल्हा जो आहे तो महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा आहे. आणि दुसरा साक्षर जिल्हा कुठला आहे तो मला कमेंटद्वारे कळवा. तर तो आहे आपल्या जळगाव जवळचाच आहे. तो मला एकदा कमेंट करून सांगा मला की तुम्हाला माहिती आहे का नाही, मला बघायचं आहे. पुढील प्रश्न मित्रांनो, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे मित्रांनो, वि स खांडेकर. वि स खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार ययाती या कादंबरीसाठी मिळालेला आहे. तो मराठी साहित्यासाठी पहिला पुरस्कार वि स खांडेकर यांना मिळालेला आहे. महत्त्वाचा आहे त्यामुळेच. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, प्रकाशाचा वेग किती आहे? तर उत्तर आहे मित्रांनो, 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद. ओके. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, महात्मा गांधींच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे? उत्तर आहे मित्रांनो, राजघाट. मित्रांनो, महात्मा गांधींच्या समाधीचे नाव राजघाट हे आहे. त्यानंतर राजीव गांधी यांच्या समाधीचे नाव काय आहे? त्यानंतर इंदिरा गांधींच्या समाधीचे नाव जे आहे ते शक्ती घाट हे आहे. त्यानंतर राजीव गांधींच्या ह्याचं नाव वीरभूमी काहीतरी आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? तर न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे मित्रांनो. लक्षात ठेवा.
मी जे बाकीचे प्रश्न, एक प्रश्न आला, राजघाट आला, त्याच्यानंतर एक दोन तुम्हाला गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय. हा प्रयत्न मी मला जे माहिती आहे ते तुमच्यापर्यंत देण्याचा मी प्रयत्न करतोय, जेणेकरून तुम्हालाही याच्यावरती प्रश्न येऊ शकतो आणि आल्यानंतर तुम्ही यामध्ये चुकू नाही किंवा तुमचं कन्फ्युजन किंवा काही लोकांना माहितीही असतं पण ते त्यांचं रिव्हिजन होण्यासाठी मी हे सगळं सांगत असतो. मला एवढे सगळे प्रश्न घेऊन फक्त नुसतं एक एक प्रश्न झाला की माझं झालं असं नाही आहे. मला जी कुठली माहिती येते ती मी 100% तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल ना तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा मित्रांनो. इथून पुढे मी भरपूर असे कंटेंट देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय, तुमचं खूप सारी मेहनत आहे. मला त्या मेहनतीचा एक थोडासा भाग मी तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी देतोय, याचा मला खूप अभिमान आहे. मित्रांनो, मी व्हिडिओला सुरुवात करतो, म्हणजे जो राहिलेला प्रश्न आहे त्यांना सुरुवात करतो, उगाच वेळ वाया नको घालवायला. भारतातील सर्वात उंच धरण कोणते? तर उत्तर आहे मित्रांनो, तेहरी धरण हे भारतातील सर्वात उंच धरण आहे. कोणास सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते? तर उत्तर आहे मित्रांनो, खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, हा प्रश्न येण्याची खूप संभाव्यता असते, विचारला जातो मित्रांनो, पोलीस भरतीला खूप वेळा विचारलेला आहे. रक्ताचे किती मुख्य गट आहेत? उत्तर आहे मित्रांनो, 4 मुख्य गट आहेत, ए बी आणि ओ. लक्षात ठेवायचे मित्रांनो. वातावरणातील कोणता वायू आग विझवण्यासाठी वापरतात? उत्तर आहे मित्रांनो, कार्बन डायऑक्साईड हा आग विझवण्यासाठी वापरला जातो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते? उत्तर आहे मित्रांनो, जारूळ हे म्हणजे तामन हे महाराष्ट्राचे राज्य फूल आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण? उत्तर आहे मित्रांनो, इंदिरा गांधी. इंदिरा गांधीच्या समाधीचे स्थळाचे नाव आहे शक्तिघाट. लक्षात ठेवा, मी आत्ताच सांगितलं भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. आणि ह्यांचं जे आहे ते ब्ल्यू ऑपरेशन हे इंदिरा गांधी यांनी केलं होतं गोल्डन टेम्पलच्या इथे. लक्षात ठेवा, पंजाबमध्ये. ओके. मानवी कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात? तर उत्तर आहे मित्रांनो, 22 हाडे असतात मानवी कवटीमध्ये. पुढील प्रश्न मित्रांनो, शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती? तर चेतापेशी ही शरीरातील सर्वात मोठी पेशी आहे. पुढील प्रश्न आहे, नाबार्डची स्थापना कधी झाली? नाबार्डची स्थापना कधी झाली? उत्तर आहे मित्रांनो, 12 जुलै 1982 साली नाबार्डची स्थापना झालेली आहे. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक कोणती? उत्तर आहे मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे, SBI. ओके. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, सारे जहां से अच्छा हे गीत कोणी लिहिले? तर उत्तर आहे मित्रांनो, मोहम्मद इक्बाल यांनी सारे जहां से अच्छा हे गीत लिहिलेले आहे. पुढील प्रश्न मित्रांनो, पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे मित्रांनो, नागपूर जिल्ह्यामध्ये पेंच हे राष्ट्रीय उद्यान आहे. पेंच जे आहे ते महाराष्ट्रात काही भाग आणि मध्य प्रदेशमध्ये देखील काही भाग गेलेला आहे. त्यामुळे कुठल्या 2 राज्यामध्ये पेंच हे राष्ट्रीय उद्यान आहे? तर असं जर प्रश्न आला आणि पर्यायामध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश असा एखादा पर्याय असतो, तो पर्याय आपला बरोबर असणार आहे. फक्त महाराष्ट्र असा पर्याय येणार नाही जर राज्याबद्दल विचारलं तर. आणि फक्त महाराष्ट्र मध्य प्रदेश असं जर आलं, महाराष्ट्र एक वेगळा मध्य प्रदेश वेगळा, तर महाराष्ट्र हे उत्तर करायचं आहे, कारण ते नागपूरमध्ये आहे. पण ह्याचा भाग काही मध्य प्रदेशमध्ये गेलेला आहे, म्हणून तसा उत्तर द्यावं लागतं. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे राज्य प्राणी कोणता? तर उत्तर आहे मित्रांनो, शेकरू. मोठी खार हा जो प्राणी आहे तो महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? तर उत्तर आहे मित्रांनो, ॲमोनिया हा वायू बाहेर पडतो, त्यामुळे आपल्या डोळ्यातून पाणी येत असतं मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, तांबडचा रक्तपेशींचा म्हणजेच RBCचा कार्यकाल किती दिवसांचा असतो? तर उत्तर आहे मित्रांनो, 120 दिवसांचा कार्यकाल असतो RBC यांचा, म्हणजे तांबड्या रक्तपेशींचा. ओके. पुढील प्रश्न मित्रांनो, हसवणारा वायू म्हणजेच लाफिंग गॅस कोणता? तर उत्तर आहे मित्रांनो, नायट्रस
ऑक्साईड हा जो आहे तो हसवणारा वायू म्हणून ओळखला जातो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणता? उत्तर आहे मित्रांनो पीर पंजाल. हा जो आहे तो भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक कोणी लिहिले? तर उत्तर आहे मित्रांनो पंडिता रमाबाई यांनी लिहिलेलं आहे. पुढील प्रश्न मित्रांनो, पाण्याचे गोठण बिंदू किती असतो? तर उत्तर आहे मित्रांनो 0°C पाण्याचे गोठण होते, म्हणजे बर्फ तयार होतो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे मित्रांनो 11 जुलै या दिवशी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. पुढील प्रश्न मित्रांनो, भारताच्या राष्ट्रध्वजाची लांबी व रुंदी प्रमाण किती? तर 3:2 असं याचं उत्तर आहे. पर्यायामध्ये 2:3 असं देखील असतं, पण लक्षात ठेवा 3 ही त्याची अशी रुंदी आहे आणि उंची जी आहे रुंदी जी आहे ती 2 आहे, अशी 2 आणि उंची जी आहे ती 3 आहे. लांबी 3 आहे, म्हणजे लांबी 3 आहे आणि उंची असते ना, उंचीला त्यांनी रुंदी असं दिलंय. उंची जी असते ती 2 असते. ओके. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, एड्स रोगाचा निदान करण्यासाठी कोणती चाचणी करतात? एड्स या रोगाचे निदान करण्यासाठी एलिसा ही चाचणी केली जाते. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते? तर राज्यसभा हे संसदेचे कायमस्वरूपी सभागृह आहे. हे बरखास्त होत नाही, पण यामधील जे सदस्य आहेत ते दर 2 वर्षांनी काहीतरी प्रमाणात म्हणजे रिटायर होत असतात. यांचा कार्यकाल जे असतो सभासदांचा तो 6 वर्षाचा असतो, पण पूर्ण सभासद डायरेक्ट बरखास्त होत नाहीत. त्यामुळे हे जे आहे कायमस्वरूपी सभागृह असतं राज्यसभा संसदेचं. आणि लोकसभा जे आहे त्याचा 5 वर्षाचा कार्यकाल असतो, त्यानंतर ते चेंज होतं पूर्णच. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? तर उत्तर आहे मित्रांनो गोपाळ कृष्ण गोखले हे गांधीजींचे राजकीय गुरु आहेत. पुढील प्रश्न मित्रांनो, आधुनिक भारताचे जनक कोणास म्हणतात? उत्तर आहे मित्रांनो राजा राम मोहन रॉय हे आधुनिक भारताचे जनक आहेत. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, राजा राम मोहन रॉय यांनी सतीबंदीची सतीबंदी जे होते ते यांनी बंद केलेले आहे. लॉर्ड बेंटिंग यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी मदत केलेली होती राजा राम मोहन रॉय यांनी. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? उत्तर आहे मित्रांनो वटवृक्ष, म्हणजेच वडाचं जे झाड आहे ते भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे. लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, आणि लाईक देखील करा मित्रांनो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो सपोर्ट करत चला. मी भरपूर सारे कंटेंट तुम्हाला देत जाईल. हे जे प्रश्न आहेत ते सर्वच्या सर्व आपण खूप महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत, जे की आपल्याला मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी महत्त्वाचे असणार आहेत, संभाव्य प्रश्न आहेत. तुम्हाला यापुढे मी माझे व्हिडिओ कंटिन्यू ठेवणार आहे. तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठीच माझा डेली व्हिडिओ पडणार आहे. मित्रांनो प्रत्येक दिवशी तुम्ही वेळेवरती व्हिडिओ बघा. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू सो मच.